तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, कारण राज्यातही आता शेतीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे। तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एआयच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिलेले आहेत। राज्यातील कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याबाबत अजित पवारांनी आढावा बैठकही घेतली। कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिलेले आहेत। पिकाच्या आरोग्याचं विश्लेषण होणार आहे। पिकांवरील जैविक अजैविक ताण ओळखणं शक्य होईल। पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणंही शक्य होणार आहे। मातीतलं कार्बनचं प्रमाणही शोधणं शक्य होईल। मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती मिळणार आहे।